नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज आपण छत्रपती शिवाजी महाराज स्पेशल काही महत्त्वपूर्ण प्रश्न उत्तर हे कव्हर केले आहेत आणि हे प्रश्न तुम्हाला महाराष्ट्रातील कोणतीही सरकारी परीक्षा असो त्यामध्ये विचारू जाऊ शकतात. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ सुरूपासून शेवटपर्यंत पूर्ण पाहायचा आहे आणि तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न पहिला असा आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म हा कधी झाला? छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म हा कधी झाला? तर ऑप्शन क्रमांक बी ते म्हणजे 19 फेब्रुवारी 1660ला छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म हा झाला. नेक्स्ट, शिवरायांनी वयाच्या कितव्या वर्षी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली? शिवरायांनी वयाच्या कितव्या वर्षी स्वराज्य स्थापनेची शपथ ही घेतली? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ए ते म्हणजे वयाच्या 16व्या वर्षी शिवरायांनी स्वराज्य स्थापनेची शपथ ही घेतली. नेक्स्ट, शिवरायांचा राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावर झाला होता? शिवरायांचा राज्याभिषेक हा कोणत्या किल्ल्यावर झाला होता? तर ऑप्शन क्रमांक डी ते म्हणजे रायगड या किल्ल्यावर शिवरायांचा राज्याभिषेक हा झाला होता. नेक्स्ट, शिवरायांनी सर्वात प्रथम कोणता किल्ला हा जिंकला? शिवरायांनी सर्वात प्रथम कोणता किल्ला आहे जो जिंकला? तर ऑप्शन क्रमांक ए याचं योग्य आन्सर होईल ते म्हणजे तोरणागड हा किल्ला शिवरायांनी सर्वात प्रथम जिंकलेला किल्ला हा आहे. नेक्स्ट, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आजोबांचे नाव काय होते? छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आजोबाचे नाव काय होते? तर ऑप्शन क्रमांक डी याचं योग्य आन्सर होईल ते म्हणजे मालोजी भोसले असे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आजोबाचे नाव हे होते. नेक्स्ट, माँसाहेब जिजाऊ यांच्या वडिलांचे नाव काय होते? माँसाहेब जिजाऊ यांच्या वडिलांचे नाव काय होते? तर ऑप्शन क्रमांक बी याचं योग्य आन्सर होईल ते म्हणजे लखुजीराव जाधव हे माँसाहेब जिजाऊ यांच्या वडिलांचे नाव हे होते. पुढचा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराज व अफजल खान यांची भेट कुठे ठरली होती? छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान यांची भेट ही कुठे ठरली होती? तर ऑप्शन क्रमांक सी याचं योग्य आन्सर होईल ते म्हणजे प्रतापगडाच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान यांची भेट ही ठरलेली होती. नेक्स्ट, स्वराज्याच्या गुप्तहेर खात्यांचे प्रमुख हे कोण होते? स्वराज्याच्या गुप्तहेर खात्यांचे प्रमुख हे कोण होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक डी याचं योग्य आन्सर होईल ते म्हणजे बहिर्जी नाईक हे स्वराज्याच्या गुप्तहेर खात्यांचे प्रमुख होते. नेक्स्ट, छत्रपती शिवाजी महाराजांच्या ज्येष्ठ पुत्राचे नाव काय होते? छत्रपती शिवाजी महाराजांच्या ज्येष्ठ पुत्राचे नाव काय होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ए याचे योग्य आन्सर होईल ते म्हणजे छत्रपती संभाजीराजे असे छत्रपती शिवाजी महाराजांच्या ज्येष्ठ पुत्राचे नाव हे होते. नेक्स्ट, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याची प्रथम राजधानी कोणती होती? छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याची प्रथम राजधानी कोणती होती? तर ऑप्शन क्रमांक ए याचं योग्य आन्सर होईल ते म्हणजे राजगड. तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याची प्रथम राजधानी ही राजगड किल्ला हा होता. नेक्स्ट, छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील सुमंताचे काम काय होते? छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील सुमंतांचे काम काय होते? तर या ठिकाणी मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी याचं योग्य आन्सर होईल ते म्हणजे परराज्याशी संबंध ठेवणे हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील सुमंताचे काम हे होते. नेक्स्ट, शिवरायांचा राज्याभिषेक हा कोणी केला? शिवरायांचा राज्याभिषेक हा कोणी केला? तर या ठिकाणी मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी याचे योग्य आन्सर ते म्हणजे गागा भट्ट यांनी शिवरायांचा राज्याभिषेक हा केला. नेक्स्ट, तिसरे इंग्रज आणि मराठा युद्धातील मराठ्यांचा सेनापती हा कोण होता? तिसरे इंग्रज आणि मराठा युद्धातील मराठ्यांचा सेनापती हा कोण होता? तर या ठिकाणी मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी याचं योग्य आन्सर होईल ते म्हणजे बापू गोखले हे
तिसरे, इंग्रज आणि मराठा युद्धातील मराठ्यांचा सेनापती हा बापू गोखले हा होता. नेक्स्ट, छत्रपती शिवाजी महाराज हे कोणत्या काळात होऊन गेले? छत्रपती शिवाजी महाराज हे कोणत्या काळामध्ये होऊन गेले? तर या ठिकाणी मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी याचं योग्य आन्सर होईल, ते म्हणजे मध्ययुग. तर मध्ययुग या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज हे होऊन गेले. नेक्स्ट, छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणते पवित्र कार्य हाती घेतले होते? छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणते पवित्र कार्य हे हाती घेतले होते? तर ऑप्शन क्रमांक बी याचं योग्य आन्सर होईल, ते म्हणजे स्वराज्य स्थापनेचे. तर स्वराज्य स्थापनेचे हे पवित्र कार्य छत्रपती शिवाजी महाराजांनी हाती घेतले होते. नेक्स्ट, छत्रपती शिवाजी महाराजांचे थोर कामगिरी पाहिली की आपल्याला काय वाटते? छत्रपती शिवाजी महाराजांचे थोर कामगिरी पाहिली की आपल्याला काय वाटते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी, ते म्हणजे प्रेरणा आणि स्फूर्ती मिळते. छत्रपती शिवाजी महाराजांचे थोर कामगिरी पाहिली की आपल्याला प्रेरणा आणि स्फूर्तीही मिळते. नेक्स्ट, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य कुठे स्थापन केले? छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य हे कुठे स्थापन केले? तर मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक डी याचं योग्य आन्सर होईल, ते म्हणजे महाराष्ट्र या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य हे स्थापन केले. नेक्स्ट, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वडिलांना कोणी बंदी बनवले होते? छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वडिलांना कोणी बंदी बनवले होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक डी याचं योग्य आन्सर होईल, ते म्हणजे आदिलशाह यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वडिलांना बंदी हे बनवले होते. नेक्स्ट, कोणत्या वर्षी औरंगजेब आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामध्ये शांती संधी झाली होती? कोणत्या वर्षी औरंगजेब आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामध्ये शांती संधी ही झाली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ए याचं योग्य आन्सर होईल, ते म्हणजे 1668 मध्ये औरंगजेब आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामध्ये शांती संधी ही झालेली होती. नेक्स्ट, महाराजांचे राजनीतिक गुरु आणि संरक्षक कोण होते? महाराजांचे राजनीतिक गुरु आणि संरक्षक हे कोण होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी याचं योग्य आन्सर होईल, ते म्हणजे दादाजी कोंडदेव हे महाराजांचे राजनीतिक गुरु आणि संरक्षक होते. नेक्स्ट, 1660 रोजी छत्रपती शिवाजी महाराज कोणत्या दरबारामध्ये उपस्थित झाले होते? 1660 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज कोणाच्या दरबारामध्ये उपस्थित हे झाले होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी याचं योग्य आन्सर होईल, ते म्हणजे औरंगजेब यांच्या दरबारामध्ये छत्रपती शिवाजी महाराज हे 1660 मध्ये उपस्थित झाले होते. नेक्स्ट, कोणत्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी विजापूरवर कब्जा केला होता? कोणत्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी विजापूरवर कब्जा हा केला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी याचं योग्य आन्सर होईल, ते म्हणजे 1659ला छत्रपती शिवाजी महाराज यांनी विजापूरवर कब्जा हा केला होता. नेक्स्ट, छत्रपती शिवाजी महाराज यांचे मूल संभाजीराजे यांनी कोणाला आश्रय हा दिला होता? छत्रपती शिवाजी महाराज यांचे मूल संभाजीराजे यांनी कोणाला आश्रय हा दिला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी याचं योग्य आन्सर होईल, ते म्हणजे मोहम्मद अकबर यांना छत्रपती शिवाजी महाराज यांचे मूल म्हणजेच संभाजीराजे यांनी आश्रय हा दिला होता. नेक्स्ट, कोणत्या तहानुसार छत्रपती शिवाजी महाराज यांना आपली 23 किल्ले मोगलांना द्यावी लागले? कोणत्या तहानुसार छत्रपती शिवाजी महाराजांना आपले 23 किल्ले मोगलांना द्यावे लागले होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी, ते म्हणजे चित्तूरचा तह यानुसार छत्रपती शिवाजी महाराजांना आपले 23 किल्ले हे मोगलांना द्यावे लागले होते. नेक्स्ट, छत्रपती शिवाजी महाराजांना दंड देण्यासाठी विजापूरच्या शासकाने कोणाला पाठवले होते? छत्रपती शिवाजी महाराजांना दंड देण्यासाठी विजापूरच्या शासकाने कोणाला पाठवलेले होते? तर मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक डी, ते म्हणजे अफजल खान याला छत्रपती शिवाजी महाराजांना दंड देण्यासाठी विजापूरच्या शासकाने पाठवलेले होते. नेक्स्ट, छत्रपती शिवाजी महाराज दारुगोळा
हे कोणाकडून विकत घ्यायचे? छत्रपती शिवाजी महाराज हे दारुगोळा कोणाकडून विकत घ्यायचे? तर ऑप्शन क्रमांक बी याचं योग्य आन्सर होईल, ते म्हणजे डच यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराज हे दारुगोळा हा विकत घ्यायचे. नेक्स्ट, छत्रपती शिवाजी महाराज यांचे सुवर्ण सिंहासने किती वजनाचे होते? छत्रपती शिवाजी महाराज यांचे सुवर्ण सिंहासने किती वजनाचे होते? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर जे आहे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवायचं आहे. नेक्स्ट, छत्रपती शिवाजी महाराजांनी भोरप्पा डोंगरावर कोणता किल्ला बांधला होता? छत्रपती शिवाजी महाराजांनी भोरप्पा डोंगरावर कोणता किल्ला हा बांधला होता? तर ऑप्शन क्रमांक ए म्हणजेच प्रतापगड. छत्रपती शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान मंडळाची स्थापना कोणत्या वेळी केली होती? छत्रपती शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान मंडळाची स्थापना ही कोणत्या वेळी केली होती? तर ऑप्शन क्रमांक बी, ते म्हणजे राज्याभिषेकाच्या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान मंडळाची स्थापना ही केली होती. नेक्स्ट, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना ही कोणाच्या काळात केली? छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना ही कोणाच्या काळामध्ये केली? तर मित्रांनो, ऑप्शन क्रमांक बी याचं योग्य आन्सर होईल, ते म्हणजे औरंगजेब यांच्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना ही केली होती. नेक्स्ट, स्वराज्यामध्ये जवळपास एकूण किती किल्ले होते? स्वराज्यामध्ये जवळपास एकूण किती किल्ले हे होते? तर ऑप्शन क्रमांक ए याचं योग्य आन्सर होईल, ते म्हणजे 370 एवढे किल्ले स्वराज्यामध्ये जवळपास होते. नेक्स्ट, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याची प्रथम राजधानी कोणती होती? छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याची प्रथम राजधानी कोणती होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक डी याचं योग्य आन्सर होईल, ते म्हणजे रायगड ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याची प्रथम राजधानी ही होती. नेक्स्ट, छत्रपती शिवाजी महाराजांनी लाल महालावर कोणाची बोटे तोडली? छत्रपती शिवाजी महाराजांनी लाल महालावर कोणाची बोटे तोडली? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ए याचं योग्य आन्सर होईल, ते म्हणजे शाहिस्ते खानाची बोटे छत्रपती शिवाजी महाराजांनी लाल महालावर तोडली. नेक्स्ट, छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणत्या मंदिरामध्ये स्वराज्य स्थापनेची शपथ ही घेतली? छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणत्या मंदिरामध्ये स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ए, ते म्हणजे रायरेश्वर या मंदिरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ ही घेतली. नेक्स्ट, युरोपियांनी कोणत्या किल्ल्यावर पूर्वेकडील जिब्राल्टर असे संबोधले होते? युरोपियांनी कोणत्या किल्ल्याला पूर्वेकडील जिब्राल्टर असे संबोधले होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी, ते म्हणजे रायगड या किल्ल्याला युरोपियांनी जिब्राल्टर असे संबोधले होते. नेक्स्ट, शिवकालीन शिवराई नाणे कोणत्या धातूने बनवलेली असे? शिवकालीन शिवराई नाणे कोणत्या धातूने बनवलेली असे? तर ऑप्शन क्रमांक बी, ते म्हणजे तांबे या धातूने शिवकालीन शिवराई नाणे हे बनवलेली असे. नेक्स्ट, 5 एप्रिल 1663 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणावर हल्ला केला होता? 5 एप्रिल 1663 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणावर हल्ला केला होता? तर ऑप्शन क्रमांक ए, ते म्हणजे शाहिस्ते खान याच्यावर 5 एप्रिल 1663 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हल्ला हा केला होता. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास नक्की एक लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब पण करायचं आहे. तर भेटूया पुढच्या एका नवीन टॉपिकमध्ये. तोपर्यंत नमस्कार.